हॅलो, नमस्कार मंडळी. मी विदुला शशांक मनोहर आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते आहे. यापूर्वी ह्याच चॅनलवरनं मी जपानी भाषेसंबंधी अनेक व्हिडिओज केले होते. त्यांनाही खूप चांगला प्रतिसाद मला मिळाला होता. मध्यंतरी मी अनेक धार्मिक यात्रा केल्या. माझा तीर्थाटनाचा चांगलाच योग जुळून आला होता आणि माझ्या अंतःप्रेरणेने मला असे वाटले की मी त्यापैकी काही यात्रांचे व्हिडिओज माझ्या चॅनेलवर अपलोड करावे आणि ह्या प्रेरणेनेच मी माझ्या ऑक्टोबर 2023ला चारधाम यात्रेचे व्हिडिओज केले होते. ते ह्या चॅनेलवरनं प्रसारित करणार आहे. पण हे व्हिडिओज खूप वेगळे असणार आहे, कारण मी चारधाम यात्रेची रोजनिशी यात्रेत असताना लिहित होते. ती रोजनिशी मी त्याच स्वरूपात वाचणार आहे आणि त्यासंबंधी मी तिथे घेतलेले व्हिडिओज आणि फोटोज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अर्थात माझ्या चारधाम यात्रेतल्या तारखेप्रमाणे माझे व्हिडिओज असतील. यात्रा परिक्रमा घडणे ही दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे जशी वेळ येते तसा माणसाचा यात्रेचा योग जुळून येतो. तसेच यात्रा परिचित व्यक्तींबरोबरच घडेल असेही काही नाही. काही वेळा अपरिचित व्यक्तीबरोबर सुद्धा यात्रेचा योग जुळून येतो. म्हणतात ना, बुलावा आला की माणसाची यात्रा 100% घडते. माझेही तसेच झाले. गेली 1.5 ते 2 वर्षे मी आणि माझे मिस्टर शशांक आम्ही चारधाम यात्रेला जाण्याच्या प्रयत्नात होतो. एकदा तर जवळपास बुकिंग झाले होते, पण मिस्टरांना कामामुळे जमले नाही आणि आमची यात्रा रद्द झाली. पण माझ्या मनातून चारधाम यात्रेबद्दलचे विचार काही जात नव्हते. एक दिवस मी फेसबुक बघत असताना एका ट्रॅव्हल कंपनीची चारधाम यात्रेची जाहिरात बघितली आणि त्यांची वेबसाईटही बघितली. त्यांचे इंस्टाग्रामवरचे यात्रेचे व्हिडिओसुद्धा बघितले आणि मला कुठेतरी असं अंतःप्रेरणेने वाटले की ह्या ट्रॅव्हल कंपनीबरोबर आपण जायला हवे. आणि ही गोष्ट होती ऑगस्ट 2023ची. ऑगस्टच्या साधारण मध्यामध्ये मी हे FBवरती त्यांचे व्हिडिओज आणि इंस्टाग्रामवरचे पण व्हिडिओज बघत होते. मी त्यांच्या ऑक्टोबरच्या यात्रेच्या तारखाही बघितल्या आणि मनात असा विचार आला की काही झाले तरी ह्या वेळेस एकटीने का होईना चारधामला जायचेच. आत्ता नाही गेले तर आपला लवकर योग येणार नाही असे मनात सारखे वाटत होते. मी तसे मिस्टरांशी बोलले, पण तेव्हा त्यांनीच मला एकदम आश्वस्त केले आणि ते म्हणाले की तुझी आत्यंतिक इच्छा मला जाणवते आहे आणि असे वाटते की तुला देवाने बुलावा धाडला आहे यावेळेस, त्यामुळे तू अवश्य जा. फक्त तू एकटीच जाणार असल्यामुळे चांगली ट्रॅव्हल कंपनी आणि सुरक्षितता, सेफ्टी ही असलीच पाहिजे. मग मी कामाला लागले आणि त्या ट्रॅव्हल कंपनीला फोन करून त्यांना सांगितले की मी एकटीच आहे, त्यामुळे माझ्या वयाची साधारण अशी एखादी लेडी व्यक्ती तुमच्याकडे जे अशी एन्क्वायरी आली तर मला सांगा. मी त्या व्यक्तीशी बोलून ठरवीन यात्रेला येण्याचे. आणि मी त्यांना माझी यात्रेची डेटही, सिलेक्टिव्ह डेटही सांगितली. हे झाले साधारण ऑगस्ट एंडला आणि त्यापुढे साधारण 8 ते 10 दिवस गेले, पण त्यांच्याकडून काहीच रिस्पॉन्स आला नाही. मला वाटले बहुतेक आपले यात्रेचे काही जमत नाही आहे. पण तरीसुद्धा मी त्यांना वाट बघून एकदा कॉल केला तर तिथून मला कळले की एकच एन्क्वायरी आली आहे आणि त्यांची डेट मात्र वेगळी आहे आणि आम्ही प्रयत्न करतो आहोत. मग ते साधारण 2-3 दिवसांनी त्यांनी मला शिवानीचा नंबर दिला. शिवानी म्हणजे माझी रूममेट, चारधाम यात्रेतील रूममेट. तर तिचा नंबर दिला. आम्ही दोघी बोललो. शिवानी पेडियाट्रिक न्यूरो फिजिओथेरपिस्ट आहे आणि फोनवर बोलताना दोघींना पण जाणवले की दोघींची यात्रेची आत्यंतिक ओढ आहे, इच्छा आहे.
आणि थोडक्यात भुलावा आला आहे आणि ह्या वेळेस नाही तर परत कधीही लवकर जमेल असे काही वाटत नाही आहे, असं आम्हाला दोघींनाही वाटत होते आणि ते आम्ही तसं फोनवरती बोललोही. मग आम्ही आमच्या घरच्यांना सांगितले आणि तिथून आम्हाला जेव्हा ग्रीन सिग्नल मिळाला तेव्हाच आम्ही त्या ट्रॅव्हल कंपनीचे तर्फे बुकिंग केले. आणि अशा प्रकारे ही माझी एक साधारण चारधाम उत्तराखंड चारधाम यात्रेला निघण्याच्या अगोदरची पार्श्वभूमी आहे. पुढच्या भागापासून मी यात्रेत गेलेल्या रोजनिशीप्रमाणे व्हिडिओज अपलोड करणार आहे आणि तुम्हाला वर्णनही वाचून दाखवणार आहे त्या तारखेचे. तेव्हा आपण परत लवकरच भेटू. धन्यवाद. आणि नवीन कोणी असले तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आता आपण पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद.